असा गाजरचा हलवा पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल की नाही. सो मग याच्यासाठी काय करायचं आहे, मस्त मार्केटमध्ये जायचं आणि मस्त असे लाल लाल गाजर घेऊन यायचे आहेत. त्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे आणि मस्त त्याला सोलून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं किस करायचं आहे. त्यानंतर छान असं सगळेच गाजर एक एक करून पूर्ण किसून घ्यायचे आहेत. किसून झालेले नंतर आपल्याला काय करायचं आहे, कढई ठेवायची. कढई थोडी गरम करायची. त्यानंतर तो सगळा किसलेला गाजर आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे. त्याच्यात काहीही टाकायचं नाही. थोड्या वेळ 5 किंवा 10 मिनटं त्याचं पूर्ण वाफ निघतपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे एक्सेस वॉटर जो असतो तो निघून जातो त्यातला. त्यानंतरच आपल्याला तिथे तूप टाकायचं आहे. सो मी इथे 1 चम्मच तूप टाकते आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता. त्यानंतर तुपात छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा त्याचा कलर चेंज होते ह्या स्टेजमध्ये तूप टाकल्यावर. सो छान असं मिक्स करून घ्यायचे 5-10 मिनटं. त्यानंतर 1 वाटी मी इथे साखर टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. सो साखर टाकल्यावरही छान त्याला अजून पाणी सुटतो आणि थोडं मंद आचेवरच त्याला शिजवून घ्यायचं आहे 10 मिनटं तरी. त्याला अजून छान कलर येतो. त्यानंतर वेलची पावडर मी इथे टाकत आहे. बस झालं, अजून काहीही टाकायची काही गरज नाही आहे. छान असं 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. सगळं झाल्यानंतर मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. सो माझा गाजरचा हलवा इथे रेडी झालेला आहे. सो तुम्ही पण ट्राय करा आणि खरंच हा खूप छान लागतो आणि मस्त टेस्टी बनतो. थँक्यू सो मच. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.